सर्वात्मबंधनाय सर्वशक्तिबंधनाय तानबंधनाय येन बद्धः सर्वतेन त्वां प्रतिबद्धनामि। राधा राधा बाळा तू कुठं आहेस? काहीतरी अनर्थ घडणार रे. अघटित घडणार बाळा. बाळा तू कुठं आहेस? राधा 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 बाळा तू कुठं आहेस? घात घात होतोय बाळा. तू कुठे आहेस बाळा? काहीतरी अनर्थ घडणार आहे. अघटित होणार आहे. आपल्याला सावध राहायला हवं. रात्र वैऱ्याची आहे. शत्रू टपून बसलाय. साधना करायला हवी. साधना करायला हवी. कसा गेला आजचा दिवस? खूप छान मॅडम. ऍक्च्युली तुम्ही हे सगळं अथर्वला सांगितलं म्हणून हे सगळं शक्य झालं. थँक्यू सो मच. तुम्ही खुश आहात ना? झालं तर मग असंच कायम खुश राहा, आनंदात राहा, एकमेकांना समजून घ्या. नवरा बायकोंनी एकमेकांना समजून घेणं खूप गरजेचं असतं. अथर्व, तुला कसं वाटलं? छान होतं. काय ग, तुझा का चेहरा पडला? आणि वेदा, वेदा, तू आज बाहेर छान छान खायला गेलेलीस ना? काय झालं? रडतेस का आता? काय झालं वेदा? पोट दुखतंय? हा पोट दुखत असेल तिचं, बाहेरचं खाल्लं ना म्हणून. इट्स ओके. मी ना वेदाला तिच्या रूम मध्ये घेऊन जाते. मीरा, बॅग पकडशील का प्लीज? हो, ये. ये. मीरा, तूही जा तिच्यासोबत. झोपव तिला नीट. हो आईजा. वेदा, रेस्टॉरंटमध्ये काय झालं कोणाला सांगायचं नाही, कळलं? तू आता तुझ्या बडीला सांगे ना हरीला खायला. आणि एकदा त्यांनी हरीला खाल्लं की मी बडीला ते स्पेशल पॉयझनवालं बिस्किट देणार खायला. आणि एकदा बडीने ते खाल्लं की तेच बिस्किट तुझ्या बाबाला देईन खायला. आणि सगळ्यांना तुझी आई जिकडे ना तिकडे पाठवून, कळलं? गप्प राहायचं. अरे मीरा मावशी आली आहे. मीरा खूप थकली आहे. आम्हाला छान बेडरूम मध्ये घेऊन जा आणि झोप. ओके? वेदा, गो. अथर्व, एक बाप म्हणून वेदाच्या मनात काय सुरू आहे हे तुला जाणवतं. ते साहजिकच आहे. तू पाहिलंस का? माया नाही आता ते जाणवतं. त्यामुळे आता तू वेदाची काळजी करणं सोडून दे.
वेदा तू खूप नशीबवान आहे माहितीये का, मायाताईंसारखी आई मिळणार आहे तुला. वेदा मायाताईंचे ना खूप प्रेम आहे तुझ्यावर, खूप काळजी घेतात ती तुझी. पण तरी पण तू त्यांच्यासोबत जायला नाही का म्हणत होती? पण क्लिप्स काढूया. वेदा तुला हॉटेलमधलं जेवण आवडलं नाहीये का ग? हा वेदा पोटात दुखतंय का तुझ्या? बाबांसोबत गेलेलीस ना, मग हॉटेलमध्ये खूप काय काय खाल्लं असणार म्हणून दुखतंय पोटात. पण काळजी करू नकोस हा, माझ्याकडे ना ओव्याच्या गोळ्या आहेत, त्या मी तुला देते, मग बरं वाटेल. पण त्याआधी आपण हातपाय धुवून घेऊया. झोपायचं ना आपल्याला, तुझ्यासाठी ड्रेस काढते. हा थांब, आलेच मी. वेदा त्या ओव्याच्या गोळ्या आहेत ना, त्या एकदम आंबट तुरट लागतात माहितीये. मी आठवड्यातून ना 2दा खात असते. तू तर आज त्या टेस्ट केल्याच पाहिजे. मी आणते तुझ्यासाठी, तुला लगेच बरं वाटेल. हा वेदा चल ये, कपडे बदलून घेऊया. ये काय झालं वेदा? रेस्टॉरंटमध्ये काय झालं कोणाला सांगायचं नाही, कळलं? आता तुझ्या बडीला सांगे ना हरीला खायला. आणि एकदा त्यांनी हरीला खाल्लं की मी बडीला ते स्पेशल पॉयझनवालं बिस्किट देणार खायला. आणि एकदा बडीने ते खाल्लं की तेच बिस्किट तुझ्या बाबाला देईन खायला. आणि सगळ्यांना तुझी आई जिकडे ना तिकडे पाठवून, कळलं? मी डॉक्टर राहायचं. तुला गोष्ट ऐकायची आहे का? बर चल आपण कपडे बदलून घेऊया, झोपायचं ना आपल्याला. ये बर तू बदलणार आहेस का कपडे तुझे? आमची वेदा मोठी झाली आता, स्वतःची कामं स्वतः करणार म्हणते. बर हे घे कपडे, तू बदलून घे. हा आणि आवरून झालं की सांग मला, मी तुझ्यासाठी ते ओव्याच्या गोळ्या घेऊन येते. आवरून घे तोपर्यंत. दुखतंय का बाळा? माया तू चिमटा काढलास ना माझ्या वेदाला, ह्याची शिक्षा तुला भोगावीच लागेल. मी आजच बडीला सांगणार आहे. जा आणि त्या मायाला कचकचून चाव. आत्मा बंधनाय, सर्व शक्ती बंधनाय, तान बंधनाय. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे. आत्मा बंधनाय, सर्व शक्ती बंधनाय. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे. तान बंधनाय.
मीरा, राधाताई तू इतक्या रात्री इथे काय करतेस? ते महत्वाचं नाहीये मीरा. हे बघ, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना. हरकत नाही, नको ठेवूस. हा, हरकत नाही. पण तू आता हे वेदासाठी गोळ्या घ्यायला आलीस ना, तिच्या पोटात दुखतंय असं समजून. पण ते बाहेरचं खाऊन तिच्या पोटात दुखत नाही अगं. तुला माहिती नाही तिथे खरं काय घडलंय ते. ती माया जी आहे ना, राधाताई, मायाताईंबद्दल ना एक शब्दही बोलू नकोस हा तू. आत्मा बंधनाय ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे. मीरा थांब. राधाताई, किती वेळा सांगितलं या राधाताईला की नको येऊस इथे, तरी पुन्हा ऐकतच नाही. सतत सतत मागे मागे येत असते. मी ना आता तिला लास्ट सांगते की ना तू तू इथे नको येत जाऊस. राधाताई, मलाच बस झालं की काय. जाऊ दे. ओम ऐं ह्रीं क्लीं. हे आकाशस्थ शक्तींनो, त्या दुष्ट पाताळ यंत्री कपटी शक्तीनं माझ्या साधनात व्यत्यय आणण्यापासून रोखा. मला सहाय्य करा. हे काय होतंय मला? कुठे आले मी? तू परत का बंधनात अडकवलंयस मला? जाऊ दे तिथून. सर्व शक्ती बंधनाय तान बंधनाय येन बद्ध सर्वतेन त्वाम प्रतिबद्धनामि. आत्मा बंधनाय सर्व शक्ती बंधनाय तान बंधनाय येन बद्ध सर्वतेन आत्मबंधनाय. ओम ऐं ह्रीं क्लीं च. 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 हे बघ, तुला एकदा जीवनदान मिळालं, दुसऱ्यांदा मिळणार नाही. ए नाही सोडणार तुला. यावेळी माझा जीव जरी गेला तरी तुला नाही सोडणार. ओम आत्मा बंधनाय. राधा, राधा मला माफ कर बाळा. तुझा अभागी बाप तुला तुला काहीच मदत करू शकत नाहीये. मी हरलो ग राधा, मी हरलो.
जर अथर्वची बायको झाली ना तर वेदाच्या जीवाला धोका असेल तिच्यापासून. मायाताई, आत्ताच झोपवलंय तिला. तुझं पण आवरून घे, फक्त आवाज नको करूस, ठीक आहे? मायाताई, काय ग? एक विचारू का? हां, विचार ना. तुमचं वेदावर किती प्रेम आहे? अगं, हा काय प्रश्न आहे? मीरा, अगं, प्रत्येकाला स्वतःचा जीव खूप महत्वाचा असतो, पण माझ्यासाठी माझ्या जीवापेक्षा जास्त मला वेदाचा जीव महत्वाचा आहे. अगं, माझी अंबिका माझी मैत्रीण, तिची शेवटची खूण आहे ग ही. तिला जीवापाड जपते मी. तुम्ही वेदाला कधी अंतर येऊ देणार नाही ना? मीरा, अगं, तू काय विचारतेस हे? कोणी तुला काही बोललं का? नाही नाही, असं म्हणतात ना की बाईला आपलं मूल झालं की सावत्र मूल नकोसं वाटतं. उद्या तुम्हाला बाळ झालं की तुम्ही वेदाला सावत्र मुलीसारखी वागवूक नाही ना देणार? मीरा, अगं, तू काय बोलतेस? माझ्या स्वप्नातही मी असा विचार करणार नाही. तुला मी सांगितलेलं ना, वेदाला अंतर द्यायला नको म्हणून मी कधीच स्वतःचं मूल जन्माला घालणार नाही. मला मला माफ करा मायाताई. इट्स ओके, इट्स ओके. मीरा, अगं, तू माझ्या लहान बहिणीसारखी आहेस. तुझ्या मनात कुठलीही शंका आली, काहीही विचार आले, तू मला विचारू शकतेस. तेवढा हक्क आहे तुझा. आत्मबंधनाय. हे बघा, मला जाऊ द्या, सोडा इथून, नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल. तुझी सुटका नाही. तुम्ही मला पुन्हा पुन्हा बंधनात का टाकताय? मी काय वाईट केलंय तुमचं? ए, प्रश्न नको आहेत मला. ऐका ना, माझ्या लेकीच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. मला जाऊ दे, तिच्यासाठी मला जाऊ दे. दया करा माझ्यावर. दया करायला मी कोणी संत महंत नाही, तांत्रिक आहे. काळी विद्या जाणतो, आणि मी जिवंत असेपर्यंत तुझी या रिंगणातून सुटका नाही. आत्मबंधनाय, सर्व शक्तिबंधनाय, कालबंधनाय, येन बद्धो सर्वथेन त्वां प्रतिबद्धनामि. भाईसाहेब, तुमचं काम झालंय. आत्मा माझ्या बंधनात आहे. माया, माया, तू आहेस ना तिकडे फोनवर? मला सगळं माहिती आहे. हे बघ, जर माझ्या मेंदाला हात लावायचा जरी प्रयत्न केला असता, मी जीव घे तुझा.
माया